करंट फ्लो होतो म्हणजेच काय फ्लो होतं, इलेक्ट्रॉन फ्लो होतात फ्रॉम मायनस टू प्लस. त्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे, तर करंट इज द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, ही डेफिनेशन पाहिलेली. तर करंटचं एसआय युनिट काय रे, करंटचं एसआय युनिट, द एसआय युनिट ऑफ करंट. कॉल्युम काय आहे ते, सी एम्पियर. हा, एम्पियर. आणि चार्जचं चार्ज कॉलम काहीतरी आहे ना, कोलम. COULOMB, कोलम. कॉलम. कोलम. व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर आपण बघतोय रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. आता हा रेजिस्टन्स हे तुमच्यासाठी नवीन आहे, आणि ओहम एका सायंटिस्टचं नाव आहे. तर त्याने जो नियम लिहिलाय त्याचं नाव आहे ओहम्स लॉ. तर ओहम्स काय सांगतो बघूयात आपण. द रिलेशन्स बिटवीन द करंट फ्लोविंग थ्रू अ वायर अँड द पोटेन्शियल difference across its end can be obtained from the law that was given the German scientist George Simon Ohm. मग ह्या ओहमने काय केलेलं आहे, रिलेशन दिलेलं आहे. कशा कशामधलं रिलेशन, तर करंट फ्लोविंग थ्रू अ वायर मधून जो करंट फ्लो होतो तो, आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इट्स एंड, म्हणजे दोन एंड मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, जे आपण व्होल्ट मध्ये मोजतो ते, यांच्यामधले जो रिलेशन आहे, संबंध आहे, त्याच्याशी रिलेटेड नियम ओहमने बनवलेला आहे. If the physical state of a conductor remain constant, the current flowing through it is directly proportional to the potential difference between its two ends. म्हणजे इथे काय सांगतो ओहम्सने, काय सांगितलेलं हे पहा. इथे तुमचा ओहम्स लॉ इथून स्टार्ट होतो. इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट. फिजिकल स्टेट मध्ये म्हणजेच काय, तर फिजिकल स्टेट म्हणजे इट्स इकडे बॉक्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे, लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. म्हणजे त्याचं जी लांबी आहे, त्याचा क्षेत्रफळ आहे, तापमान आहे, आणि ज्या मटेरियल पासून ती कंडक्टर म्हणजे तो वाहक बनलेला आहे, हे जर आपण फिक्स ठेवलं, कॉन्स्टंट म्हणजे चेंज नाही केलं, तर द करंट फ्लोविंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड. डायरेक्टली म्हणजे त्यातून वाहणारा करंट हा त्याच्यात जे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतराशी समानुपाती असतो. मग आपण हे 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलंय समानुपातीचे हे, I इज प्रोपोर्शनल टू P. मग के हा काय घेतला आपण, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. मग ते डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे चिन्ह आहे त्याच्याऐवजी आलं इक्वल टूचं साइन आलं, आणि आपण के हा कॉन्स्टंट घेतला. मग हा जो आपण या इकडे के काय आहे, या साईडला फीला मल्टिप्लाय आहे, दुसऱ्या बाजूला गेला इक्वल टू साइनच्या, तर तो काय होणार, तिकडे जाऊन डिवाइड होणार. मग I इंटू 1/k इज इक्वल टू झाला फी, आणि हा जो 1/k आहे त्याला आपण काय लिहिलेले, आर मीन्स द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर म्हणजेच, मग त्या 1/k ऐवजी आपण नेक्स्ट स्टेपला काय केलं, कॅपिटल आर लिहिला. मग IR इज इक्वल टू फी. I म्हणजे करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स, फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आय म्हणजे काय रे, करंट, आर रेजिस्टन्स, फी पोटेन्शियल डिफरन्स. हा, हे आता सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नवीन आहेत.
हे सगळं काय नवीन आहे, पण आपल्याला नवीन शिकणे गरजेचं आहे. मग आय आर इज इक्वल टू फी. मग हेन्स फी इज इक्वल टू आय आर. आय आर इज इक्वल टू फी म्हणण्यापेक्षा आपण फी इज इक्वल टू आय आर म्हणू शकतो, किंवा आर इज इक्वल टू फी अपॉन आय पण होईल. मग त्यालाच ओहम्स लॉ असं म्हटलं गेलेलं आहे. आपण पाहूयात पुढे. आता we can obtain the SI unit of a resistance from the above formula. Potential difference and the current are measured in volt and ampere respectively. The unit of the resistance is called ohm. It is indicated by the symbol. आता ओहमचं रेजिस्टन्स जे आहे, आपण आता वर रेजिस्टन्स पाहिलं. एक्झॅक्टली रेजिस्टन्स म्हणजे काय रे? आता तुम्ही रेजिस्टन्स तर पाहिलं, पहिल्यांदा ही रेजिस्टन्स कन्सेप्ट आली. रेजिस्टन्स म्हणजेच काय? जो वायर मधून जो करंट फ्लो होत असतो की नाही, त्या करंटला फ्लो होण्यापासून रोखलं जातं, कंट्रोल केलं जातं. म्हणजे इझिली फास्ट तो करंट फ्लो होऊ शकत नाही, वाहू शकत नाही. त्याला प्रतिकार करतात. त्यालाच म्हणतात मराठीमध्ये त्याला रोध. रेजिस्टन्सला म्हणतात रोध. जसं आपलं आपण गाडी चालवत असतो रस्त्यावर, तिथे मध्ये मध्ये काही अंतरावर बंपर असतात, स्पीड ब्रेकर असतात. तर स्पीड ब्रेकरमुळे काय होतं? तुमच्या गाडीचा स्पीड काय होतो रे? कमी. येस, गाडीचा स्पीड तुमचा कमी होतो. मग तसंच म्हणजे तो झाला त्याचा रेजिस्टन्स. स्पीड ब्रेकर रस्त्यावरचा झाला रेजिस्टन्स. तसंच आपल्या वायर जे कंडक्टर असतं त्याच्यामध्ये असे बंपर सारखे म्हणजे स्पीड ब्रेकर सारखे उंचवटे नसतात, पण काही स्पीड ब्रेकर ज्याच्यामुळे तो फास्ट करंट फ्लो होऊ शकत नाही, त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. रेजिस्टन्स म्हणजे काय कळलं तुम्हाला? हो. रोध. रोध म्हणजे काय कळलं वैभव? वैभव, केविन? पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट. मग आता पोटेन्शियल डिफरन्सचं SI युनिट आहे व्होल्ट, आणि रेजिस आणि करंटचं SI युनिट आहे अँपियर. हे आपण अगोदरच बघितलेले. मग त्याचे जर युनिट आपण इथे टाकले तर वर जो फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू पी अपॉन पोटेन्शियल डिफरन्सचं काय आहे युनिट? व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स आपण व्होल्ट मध्ये मोजतो. व्होल्ट. आता वर आपण ओमच्या नियमानुसार काय पाहिले? आर बरोबर फी अपॉन आय. आर म्हणजे रेजिस्टन्स, पी म्हणजे व्होल्ट, आय फी मीन्स पोटेन्शियल डिफरन्स आणि आय मीन्स करंट. बरोबर. मग हा जर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये मोजला आपण आणि करंट हा आपण अँपियर मध्ये मोजला, तर त्या रेजिस्टन्स म्हणजेच रोधाचे एकक जे आहे, SI युनिट जे आहे ते ओहम आहे. OHM, ओहम. आणि हे साईडला दाखवलंय त्या सिम्बॉलने ते दाखवलं जातं. मग 1 ओहम म्हणजे काय? 1 ओहम, रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. If 1 ampere current flow through a conductor when 1 volt potential is applied between its end, then the resistance of a conductor is 1 ohm. 1 ohm रेजिस्टन्स आहे असं आपण कधी म्हणू? जेव्हा 1 अँपियर इतका करंट त्या कंडक्टर मधून प्रवाहित होत असेल, किंवा त्या दोन एंड मध्ये जेव्हा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे आणि 1 अँपियर इतका करंट फ्लो झाला, याचा अर्थ तिथं रेजिस्टन्स 1 ओहम आहे असं म्हणता येईल. रेजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. पुढचा रोध आणि रोधकता. रोध आणि रोधकता बघूयात आपण. 3.4 येस, ही 3.4 मध्ये हे दाखवलं आहे त्याच्या
त्याच्या नुसार आपल्याला पुढचा पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. त्या डायग्राम मध्ये देअर आर अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर. आपण वर पाहिलंय कुठलाही वाहक असेल त्याच्यात काय असतात, इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. दे आर कॉन्स्टंटली इन रॅन्डम मोशन. म्हणजे त्याची एक फिक्स डायरेक्शनला फिरतात का रे ते इलेक्ट्रॉन? नाही, अलग अलग दिशेला जातात. हा, वेगवेगळ्या दिशेला फिरतात. When potential difference is applied between the two ends of the conductor, these electrons start moving from the end at lower potential to the end of higher potential. म्हणजे ज्यावेळेस त्या कंडक्टरला, वाहकाला आपण पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो, पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण प्रोव्हाइड करतो, जॉईन करतो दोन एंडला. ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स असेल दोन टर्मिनल्स मध्ये, दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे फ्लो होतात. लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉन फ्लो होतात. दिस डायरेक्शन मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन कॉज द फ्लो ऑफ करंट. त्याच्यामुळे तिथून काय होतो, करंट फ्लो होतो, प्रवाहित होतो. मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्रिक द atom and ion which lie along their path. Such collision cause hindrance to the flow of electron and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor. आता ही एक कन्सेप्ट पुढची व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलेलं आपल्याला, ज्या स्टार्टिंगला रॅन्डम मोशन मध्ये इलेक्ट्रॉन असतात, ज्यावेळेस आपण काय करतो त्यांना सर्किटला जॉईन करतो ते कंडक्टर, किंवा त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन काय होतात, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे मूव्ह होतात, हायर पोटेन्शियल कडे जातात. बरोबर, कोण जातात, इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन जातात म्हणजेच त्याच्यातून काय वाहतं, करंट, इलेक्ट्रॉन. होतं, त्यातून फ्लो होतो. प्राजक्ता, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात म्हणजेच काय होतं, करंट. करंट काय होतं, फ्लो होतो, फ्लो ऑफ करंट. हो ठीक आहे. समजते का, इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, याचाच अर्थ त्या कंडक्टर मधून, त्या वाहकामधून करंट जात असतो. करंट जातो म्हणजेच कोण जातं, इलेक्ट्रॉन. हे समजलं का? समजलं. हो टीचर. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन मुळेच तो करंट वाहत असतो. कुणामुळे करंट वाहतो, इलेक्ट्रॉनमुळे. मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्रिक द ॲटम अँड आयन विच lie along their path. मग हे जे इलेक्ट्रॉन जात असतात लोअर टू हायर पोटेन्शियल कडे, पण ते जात असताना ते काय होतात, त्याच्यामध्ये काय येतात, त्या ॲटम, तो जो ॲटम आहे त्याचे काही आयन असतात, आणि त्यांच्या सच collision cause hindrance to the flow of electron and oppose the current. This hindrance is called the resistance of the conductor. आता ते काय होतात रे, हायर, लोअर टू हायर पोटेन्शियल कडे फ्लो होत असताना त्यांचे काय होतात, कोलिजन होतं. काय होतं, कोलिजन. कोलिजन म्हणजे काय होतं, तर एकमेकांवर पडले जातात, आणि त्याच्यामुळे त्यांचा जो करंट फ्लो होणार आहे त्याला काय येतो, मध्ये अडथळा निर्माण होतो, आणि त्याच अडथळ्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. समजलं रेजिस्टन्स? हो टीचर. ओके. टीचर, कॉलिजन म्हणजे परत एकदा सांगा. कोलिजन म्हणजे आदळणे, आपटणे.
ओके. हो. एकमेकांवर नाही, एकाच दिशेला सगळे जात आहेत, मग त्यावेळेस ते काय होतात, कोलाड होतात. रेजिस्टिव्हिटी, आता पुढे पाहतोय आपण रेजिस्टिव्हिटी. ऍट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ, एरिया क्रॉस सेक्शन्स अँड द मटेरियल इट इज मेड ऑफ. मग हे जे रेजिस्टन्स ऍट अ गिवन टेम्परेचर, रेजिस्टन्स आर ने दाखवतात, कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ ही एल ने दाखवतात, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅपिटल ए ने दाखवतात, आणि मटेरियल इज मेड ऑफ. इफ द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज आर, समजा रेजिस्टन्स आपण आर मानलं, तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. म्हणजे रेजिस्टन्स हे कशाला प्रोपोर्शनल आहे, त्याच्या लांबीशी. आणि आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 सॉरी, आर इज इनव्हर्सली ए. ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया, आणि पहिलं आणि दुसरं एकत्र केलं तर आज आर इज प्रोपोर्शनल टू एल आपण ए, पहिलं आणि दुसरं एकत्र केले आपण. आणि ते प्रोपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढून आपण काय टाकलंय तिथे, हे सिम्बॉल टाकलेलं आहे आपण, एक काय केलेलं आहे, सिम्बॉल टाकलेलं आहे. मग त्यालाच काय म्हटले, इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. The unit of resistivity in SI unit is ohm meter. रेजिस्टिव्हिटीचे SI युनिट आहे ओहम मीटर. Resistivity is a specific property of a material and different material have different resistivity. मग रेजिस्टिव्हिटी ही वेगवेगळ्या मटेरियलची वेगवेगळी असते. प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी ही काय असते, वेगवेगळी असते. म्हणजे आयर्न, लोखंडाची वेगळी असेल, कॉपरची वेगळी असेल, तशी वेगवेगळ्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. पुढे आपल्याला दिलेलं आहे इलेक्ट्रिक सर्किट. 8th स्टँडर्ड मध्ये आपल्याला सर्किटशी रिलेटेड थोडीफार माहिती दिली होती. सेल होतं तुम्हाला 8वीला, पहा सेलची डायग्राम तुम्ही ड्रॉ केली होती. हो टीचर. हो ना. तर मग तेच सर्किट आहे, पहा इलेक्ट्रिक सर्किट, ही डायग्राम दिलेली. काय काय दिसते रे या सर्किट मध्ये, मला सांगा बघू. सगळ्यात महत्वाची असते सर्किट साठी वायर, कंडक्टर, कंडक्टिंग वायर महत्वाची असते, बरोबर की नाही. हो. काय काय दिसते आणि तुम्हाला, कंडक्टिंग वायर आहे, अजून इलेक्ट्रिक सेल आहे, व्हेरी गुड. हा, अजून resistance, conducting wire, येस, common interconnected रेजिस्टन्स, resistance, voltmeter in व्हेरी parallel गुड, with the resistance. शब्बास. व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटर काय करतं, पोटेन्शियल डिफरन्स, दोन एंडिंग मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते व्होल्टमीटर चेक करतं. आणि ॲमीटर आहे, ॲमीटर काय चेक करतं रे, त्या सर्किट मधून किती करंट फ्लो होतोय ते काम, ते मोजायचं काम कोण करतं, ॲमीटर. ॲमीटर काय करतो, करंट किती ते मोजतो. आणि व्होल्टमीटर काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते मोजतो. रेजिस्टन्स काय करतो, रोध करायचं काम करतो. आणि इलेक्ट्रिक सेल आणि कंडक्टिंग वायर. आणखीन हे काय रे, हे सिम्बॉल कसं आहे सांगा बघू. एक डॉट आहे आणि दोन्हीकडनं ब्रॅकेट दिसत आहेत. स्विच. येस, स्विच, की, व्हेरी गुड. हे होतं ना 8वीला आपल्याला, नाही आठवत, ओके, हरकत नाही. बघूयात आपण. आता आपल्याला एक्झाम साठी हे इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. आज तुम्ही ही ड्रॉ करून ठेवाल, ओके. आणि प्रॅक्टिस करा व्यवस्थित, IMP म्हणून लिहा तिथे. हो.
A continuous path of an electric current through conducting wire connecting to the two end of the cell and other resistance is called an electric circuit. इलेक्ट्रिक सर्किटची डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला. Continuous path of electric current through conducting wire connected to the two ends of the cell and the other resistance is called an electric circuit. ओके, ही डेफिनेशन आहे सर्किटचं. सर्किट इज depicted by इथे दाखवलेलं डायग्राम मध्ये. This figure show how different components are to be connected in the circuit by using special symbol for each of the component. Such figure is called the electric circuit diagram. ही जी आकृती दाखवली आहे या आकृतीला इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम म्हणतात. म्हणजे आणि इलेक्ट्रिक सेल जे उभ्या दोन रेषा आहेत त्यांनी सेल दाखवतात की मगाशी तुम्ही दाखवली कशा प्रकारे दाखवली आहे. नंतर ती झिगझॅग लाईन दिसतीये ना, ती जी झिगझॅग लाईन दिसते आपल्याला त्या ती लाईन रेजिस्टन्स साठी असते. म्हणजे हे सगळे त्याचे सिम्बॉल ठरलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला ते सर्किट दाखवावं लागतं. In a circuit, figure 3.5, an ammeter is used to measure current. Ammeter ने काय मोजतात? Current. A voltmeter to measure the potential difference between the two end of the resistance. मगाशी सांगितलं तर त्या सर्किट मधला जर करंट मोजायचा असेल तर करंट कशाने मोजतात? करंट कशाने मोजतात? मेजर करंट कशाने मोजतात? करंट मेजर नाही No, वॉल्ट मीटर measure. वॉल्ट मीटर No. Current measured by ammeter and potential difference voltmeter. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर ने मोजतात आणि करंट हा एमीटर ने मोजतात. ओके, यस. हवं तर लिहून घ्या, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या ते. As a voltmeter has a very high resistance, only very small current flow through it. आता इथे तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तुम्हाला याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे शोधायला सांगितले आहेत. ओके, इथे पहा, हे जे चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे फर्स्ट मध्ये दिलेलं आहे बॅटरी दिलेली आहे, इलेक्ट्रिक सेल दिलेली आहे. तर ते इलेक्ट्रिक सर्किट मध्ये सिम्बॉलच्या थ्रू कशी दाखवायची ते इथे दिलेलं आहे. मग त्याचा उपयोग काय आहे? टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड ऑफ द कंडक्टर. म्हणजे आपण जो सेल वापरतो त्याचं मेन काम काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स तयार करणं दोन टर्मिनल मध्ये. आणि पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला तरच करंट फ्लो होऊ शकतो ना, तरच इलेक्ट्रॉन वन एंड टू अनदर एंड जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरं काय रे? बॅटरी, कलेक्शन ऑफ अ नंबर ऑफ सेल. बॅटरी कशाला म्हणतात? एक सेल असेल तर सेल, आणि अनेक सेल एकत्र जोडले तर त्याला जे तयार होतं त्याला आपण बॅटरी म्हणतो. बॅटरी वापरायची टू अप्लाय अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड ऑफ द कंडक्टर. मग जास्त पोटेन्शियल डिफरन्स, जास्त विभवांतर तयार करण्यासाठी काय वापरतात? ही बॅटरी. म्हणजे जास्त सेल जॉईंट असतील तर जास्त पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल आणि जास्त पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं तर इझिली करंट जास्त प्रमाणात फ्लो होईल. नंतर आपल्याला दिलेलं आहे ओपन टॅप की और द प्लग की. आपल्या घरामध्ये बटन असतात की नाही, आपण ते स्विच ऑन केलं की मग काय होतं? आपला फॅन ऑन असेल, ऑफ असेल वगैरे.
माईक ऑफ करा तुमचा, फक्त बोलतानाच ऑन करा, इतर आवाज नको यायला. इथे जी दाखवली ती दाखवली आपल्याला ओपन टॅब की, म्हणजे बटन ऑन आहे, ओपन टॅब की. मग ते कशासाठी आहे रे ओपन टॅब की? ते असं दाखवतं टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोविंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड ऑफ द वायर. मग हे काय दाखवते आपल्याला? करंट फ्लो आपण थांबवलेला आहे, हे त्या सर्किट मधून करंट जात नाही हे दाखवण्यासाठी हे सिम्बॉल वापरलं जातं. म्हणजे ते ब्रॅकेट दाखवलंय पहा, फक्त दोन्ही लाईनच्या बाजूला ब्रॅकेट दाखवलेले, ओपन ब्रॅकेट. आणि ज्यावेळेस त्याच्या खाली जे दिलेलं आहे ते स्विच ऑफ दिलेली, बटन ऑफ, क्लोज टॅब की और प्लग की. बटन ऑफ आहे, मग त्याच्यामध्ये फक्त एक डॉट दाखवलेला आहे आतमध्ये त्या ब्रॅकेटच्या. ते काय दाखवतं? टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड ऑफ द वायर. मग आपण टू एंड कनेक्ट केले, दोन टोक असतात त्या सर्किटचे जॉईन केले, तर मग जॉईन झाल्यानंतरच करंट फ्लो होऊ शकतो. मग हे काय दाखवतात? आपण क्लोज केलीये म्हणजेच करंट फ्लो सुरू झालाय. नंतर आपल्याला दाखवलेले कनेक्टिंग वायर. आता वायर इथे स्ट्रेट लाईन मध्ये दाखवतात. वायर काय असते? ती एक कंडक्टर असते, करंट फ्लो करायचं काम करते. क्रॉसिंग वायर आपण नॉर्मली फर्स्ट दाखवलं आणि दुसऱ्यामध्ये सिम्बॉलिकली कसं दाखवायचं ते दाखवलेले. बल्बचं चित्र दाखवलंय आणि बाजूला काय दाखवलं रे? बल्ब एम, इंग्रजी एम लेटर प्रमाणे सर्किट मध्ये बल्ब दाखवतात. टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी लाइटेड करंट इज फ्लोविंग, अनलाइट करंट इज नॉट फ्लोविंग. बाजूने जर लाईनी नसतील तर बल्ब ऑफ आहे, आणि साइडने जर छोटे छोटे डॉट डॉट दाखवले तर करंट फ्लोविंग म्हणजे लाईट लागलेली आहे. रेजिस्टन्स, मी मगाशी तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स है ना. रेजिस्टन्स ते झिगझॅग लाईन, झेब्रा लाईन सारखे दाखवलेले आहेत पहा, त्याने ते आपल्या सर्किट मध्ये दाखवतात. मग ते काय करतं रे? कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. सर्किट मधून करंट जो फास्ट फ्लो होतो ते कंट्रोल करायचं काम कोण करतं रे? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. येस, रेजिस्टन्स. नंतर दिले व्हेरिएबल रेजिस्टन्स. हा काय करतो व्हेरिएबल रेजिस्टन्स? टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर अँड दिअर बाय कंट्रोल द करंट. म्हणजे रिक्वायरमेंट नुसार तो कंट्रोल करतो, म्हणजे आपल्याला किती प्रमाणात कंट्रोल करायचं ते त्यानुसार तो कंट्रोल करतो. ॲमीटर इकडे साईडला कसा असतो ते दाखवलेलं आहे, आणि ते चिन्हाद्वारे कसं दाखवतात ते दाखवलंय. ॲमीटरने काय मोजतात सांगा बघू आता? काय मोजतात रे ॲमीटरने? करंटचे फ्लोईंग. शाबास, व्हेरी गुड. केविन तू सांगितलंस ना? हो. व्हेरी गुड. आणि व्होल्टमीटरने काय मोजतात? पोटेन्शियल डिफरंट. शाबास, व्हेरी गुड. हा, पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटरने मोजतात, ॲमीटरने करंट मोजतात. आता आणखीन एक सांगा, करंट ॲमीटर ओके. आणि आता आपल्याला इथे एक दिलेली इलेक्ट्रिकल सर्किट दाखवलेलं आहे खाली पहा. 3.6 मध्ये काय दिलेलं आहे? इलेक्ट्रिकल सर्किट दिलेलं आहे, डायग्राम दिलेली आहे. आपल्याला आता पुढचा पॉइंट शिकायचा आहे, जो म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे, कंडक्टर आणि इन्सुलेटर. म्हणजे सुवाहक आणि दुर्वाहक आपण आधी पाहिले असेल तुम्ही 6वी 7वीला वगैरे. ट्राय दिस बघूयात आपण. मेक connections as shown in the figure. First connect the copper wire between the point A and B. Measure the current in the circuit. Then
In place of the copper wire, connect aluminum wire, glass rod, rubber, etc. one at a time and measure the current each time. Compare the value of current in different cases. ओके, आता इथे काय सांगितलंय, ए आणि हे पूर्ण सर्किट दाखवलंय आणि ते सर्किट ए आणि बी च्या मध्ये ब्रेक दाखवलेले, पहा भरपूर मोठा गॅप दाखवलाय. तर मग काय सांगितलंय आपल्याला, एकदा ना तिथे त्या गॅप मध्ये तुम्ही एकदा कॉपर वायर ठेवा, नंतर मग तुम्ही अल्युमिनियमची वायर ठेवा, नंतर ग्लास रॉड, नंतर एकदा रबर ठेवा आणि चेक करा करंट किती फ्लो होतो ते. जर तिथे कॉपर वायर आणि अल्युमिनियम वायर असेल, साहजिक तिथून करंट फ्लो होईल. पण जर तिथे आपण ग्लास रॉड म्हणजे काचेचा काय म्हणतात रे रॉडला आपण, काचेचा काच, सपोज काचेची पट्टी तिथून आपण जॉईन केली तर त्याच्यातून करंट जाईल का रे? काचेतून करंट जातो का? नाही. नाही जाणार. रबर मधून जाईल का? नाही जाणार. नाही जाणार. नाही जाणार. म्हणजे तेच इथे कॉपर आणि अल्युमिनियम कंडक्टर आहेत आणि ग्लास आणि दुसरं काय रबर इन्सुलेटर, म्हणजे ज्यातून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही ते झालं इन्सुलेटर. बरोबर. मग आपल्याला आता ही पुढे डेफिनेशन दिलीत कंडक्टर आणि इन्सुलेटर. We have learned about the resistance of an electric current. We can divide the substances into conductor and insulator. Insulator म्हणजेच बॅड कंडक्टर. इन्सुलेटर म्हणजेच बॅड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही, करंट त्याच्यातून जाऊ शकत नाही, विद्युतधारा प्रवाहित होत नाही. दुर्वाहक म्हणजेच इन्सुलेटर म्हणतात. तर कंडक्टर डेफिनेशन बघूया. Those substances which have very low resistance are called conductor. Current can flow easily through such material. कंडक्टर कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं कंडक्टर? की असं मटेरियल. हा, सबस्टन्सेस. Which substance? हा. The substance which have very low resistance. रेजिस्टन्स कसा असतो? कंडक्टरचा रेजिस्टन्स हा लो रेजिस्टन्स असतो, फार कमी रेजिस्टन्स असतो. आणि रेजिस्टन्स कमी असेल, त्याला प्रतिकार कमी असेल तर करंट काय होईल? इझिली फ्लो होतो. त्याच्या अपोजिट आहे इन्सुलेटर. Those substances which have extremely high resistance, त्याला रोध फार असतो. रोध कसा असतो? जास्त प्रमाणात असतो. and through which current cannot flow are called insulator. म्हणजेच इन्सुलेटर म्हणजेच काय? त्याला रोध रेजिस्टन्स जास्त असतो. म्हणजे एक रस्ता आणि त्याच्यावर पूर्ण खडी वगैरे आहे, तुमची गाडीच चालू शकत नाही. मोठी मोठी खडी असेल तर तिथून तुमची गाडी जाऊ शकते का रे? टोकदार मोठी मोठी खडी असेल तर नाही. नाही जाणार. नाही जाणार ना. मग तसंच, मग तो तिथे काय आहे रे? रोध जास्त आहे. तिथे काय आहे? रोध जास्त आहे, रेजिस्टन्स जास्त आहे, प्रतिकार जास्त आहे, त्याच्यामुळे गाडीत जाऊ शकत नाही. मग तसंच हा इन्सुलेटर जो असतो ना, दुर्वाहक, काच आहे, रबर आहे, तिथे काय असतो? त्यांना प्रतिकार, रोध इतका असतो की त्यातून करंट, ते इलेक्ट्रॉन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याचे जाऊच शकत नाही. म्हणून तिथं करंट पास होत नाही. इलेक्ट्रॉनच एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही तर करंट कसा जाईल? नाही, शक्यच नाही. समजलं? आता ही तुम्ही या वर्षी नवीन डेफिनेशन पाहिली कंडक्टर आणि इन्सुलेटरची. इथून मागे फक्त ज्याच्यातून करंट फ्लो होतो तो कंडक्टर आणि ज्याच्यातून करंट फ्लो होत नाही तो इन्सुलेटर असं पाहिलेलं. मग या वर्षी डेफिनेशन काय नवीन? कंडक्टर म्हणजे विच हॅव द व्हेरी लो रेजिस्टन्स and current can flow easily, and insulator which have extremely high resistance and current cannot flow
थ्रू इट इज कॉल्ड इन्सुलेटर. नवीन डेफिनेशन समजले या वर्षीच्या? हा. प्राजक्ता हा टीचर. समजलं कंडक्टर आणि इन्सुलेटर? हो टीचर. Why are some substance conductor while other are insulator? Why can our body conduct electricity? आता मग का बरं काही कंडक्टर असतात आणि काही इन्सुलेटर असतात? त्याचं उत्तर आपल्याला आत्ताच मिळालं. ज्याचा रेजिस्टन्स लो असेल ते कंडक्टर असतात, ज्याचा रेजिस्टन्स हाय आहे ते काय असतात? हाय रेजिस्टन्स वाले काय असतात? हाय रेजिस्टन्स इन्सुलेटर. इन्सुलेटर. इन्सुलेटर असतात. आता आपल्याला पुढे हा जो ओम्सचा नियम आहे तो प्रूफ केलेला आहे. ओहमचा नियम काय केलेला आहे? प्रूफ. त्याचा प्रूफ दिलेला आहे आणि सम सॉल्व करून दिलेला आहे. कसं त्यांनी प्रूफ केलेलं आहे? 4 सेल घेतलेले आहेत आणि प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 0.5 1.5 इच. नंतर ॲमीटर, व्होल्टमीटर, कंडक्टिंग वायर आणि नायक्रोम वायर, प्लग की इतकं हे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे. डायग्राम मध्ये दाखवलं त्याच्याप्रमाणे सगळे जॉईन केलेले आहे. यूज द नायक्रोम वायर XY ॲज द रेजिस्टन्स. हे बघ XY जे आहे ना इथे डायग्राम मध्ये दाखवलेले XY रेजिस्टन्सच्या थ्रू ती रेजिस्टन्स म्हणून ती नायक्रोमची वायर वापरलेली आहे. Connect one of the 4 cell as shown in the figure. Take readings of ammeter and voltmeter and enter them in the table below. Now add the rest of the cells one by one as shown in the figure. B, C and D. Enter the reading of the table for each case. Determine the value of V upon I for each case. Draw a graph between the current and potential difference and study it. ओके. आपल्याला काय केलेलं आहे ह्या हे तर प्रॅक्टिकल ऍक्च्युअल करावं लागेल आपल्याला लॅब मध्ये. सांगितल्याप्रमाणे जॉईन करा आणि प्रत्येक वेळेस V1 V2 V3 वरनं तुम्हाला सगळे हे करंट किती फ्लो होतो, किती पोटेन्शियल डिफरन्स किती आहे आणि V अपॉन I प्रत्येक वेळेस सेम येतोय का ते फक्त चेक करायचंय आपल्याला. यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे, महत्वाचा सिस्टीम ऑफ द रेजिस्टर अँड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. त्यामध्ये आपल्याला आता हे रेजिस्टन्स म्हणजे काय? रोध. रेजिस्टन्स मध्ये म्हणजेच रोध म्हणजे माहिती ना आपल्याला रेजिस्टन्स, ज्याच्यामुळे करंट इझिली फ्लो होतो का? नाही. नाही. मग पुढे आपल्याला हा जो रेजिस्टन्स आहे तो एकदा सिरीज मध्ये त्या सर्किट मध्ये एकदा सिरीज मध्ये ठेवलेला आहे आणि एकदा पॅरलल मध्ये ठेवलेला आहे. म्हणजेच हा रेजिस्टर आहे. रेजिस्टर काय केलेला आहे? एकदा सिरीज म्हणजेच एका पाठोपाठ एक एका लाईन मध्ये ठेवलेल्यावर मग त्या सर्किट मधच्या करंट वर काय परिणाम होतो ते पाहिलेलं आहे. आणि नंतर तो जो रेजिस्टन्स आहे तो काय केलेला आहे नेक्स्ट टाइम एक
पॅरलल मध्ये ठेवलेला आहे. पॅरलल म्हणजे समांतर. त्या रेजिस्टन्सची जोडणी कशी केली आहे? समांतर जोडणी केली. आणि मग ऑब्झर्व केलंय की त्या सर्किटच्या फायनल रेजिस्टन्स आहे ना, त्याच्यावर काय परिणाम होतो? रेजिस्टन्स वाढतो, म्हणजे कधी रेजिस्टन्स वाढतो, कधी करंट वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. मग एक्झामच्या दृष्टीने हा फार महत्वाचा 3 ते 4 मार्काचा प्रश्न असतो. रेजिस्टन्स इन सिरीज म्हणजेच इथे पहा, ही आकृती दिसते आपल्याला. त्या आकृतीमध्ये R1, R2 आणि R3 एका लाईन मध्ये दिसत आहेत आपल्याला पाठोपाठ. हो टीचर. मग जर असं असतील त्याला म्हणतात रेजिस्टन्स इन सिरीज. त्याला काय म्हणतात? रेजिस्टन्स इन सिरीज. आणि इथे पहा, या डायग्राम मध्ये R1, R2, R3 दिसतोय सर्किट मध्ये. हो टीचर. मग हे काय आहे? पॅरलल आहेत. R1, R2 आणि R3 एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. मग याला म्हणतात रेजिस्टन्स इन पॅरलल. काय म्हणतात? रेजिस्टन्स इन पॅरलल. दिस इज रेजिस्टन्स इन पॅरलल. आणि हा आहे रेजिस्टन्स इन सिरीज. मग आपण त्यातला रेजिस्टन्स इन सिरीज हा फर्स्ट पार्ट बघूयात. A resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. If several electrical devices, a number of resistors are connected together in different way, Ohm's law is applicable to all such connected series resistors. Resistor in series. आता आपण बघूयात. You can see that the end of the 3 resistors are connected so that they follow one after the other in single line. मग हे कसे जॉईन केलेले आहेत? एका सिरीज मध्ये, एका मागे एका पाठोपाठ एक जॉईन केले ते रेजिस्टन्स. These resistors are said to be connected in series. मग त्यालाच एक कनेक्टेड इन सिरीज असं म्हणतात. In such a arrangement, the same current flow through each resistor. मग अशा वेळेस काय होतं? प्रत्येक रेजिस्टन्स मधून जो करंट फ्लो होतो तो सेम असतो, सारखा असतो. The value of current is I and the potential difference between the C and D is V. मग यातून R1, R2 आणि R3 मधून वाहणारा करंट हा I हा सेम आहे. आणि त्याच्यातून पोटेन्शियल डिफरन्स किती? त्याच्यात C पासून D पर्यंतच, C पासून तर D पर्यंतच जो 2 एंड दिसत आहेत ना, त्याच्यात पोटेन्शियल डिफरन्स आहे V. The 3 resistors R1, R2 and R3 are connected in series in the circuit if V1, V2 and V3 are potential difference of every resistance. Resistor R1, R2 and R3 respectively, then V बरोबर V is equal V1 plus V2 plus V3. आता ओहमचा नियम काय सांगतो आपल्याला? ओहमच्या नियमानुसार V इज इक्वल टू IR असतं. मग आपण ते V वर आहे, त्याच्यात V च्या जागेवर आपण टाकलं, V च्या ठिकाणी लिहिलं VIRS. V1 म्हणजेच IR1, V2 म्हणजेच IR2 आणि V3 च्या ठिकाणी IR3. ओहमच्या नियमानुसार आपण हे यूज केलेलं आहे. याच किमती जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकल्या आणि त्यातून I जर कॉमन काढला तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं RS इज इक्वल R1 प्लस R2 प्लस R3. टीचर स्क्रीन दिसत नाहीये. ओके, का बरं? तुम्ही दिसताय, स्क्रीनच दिसत नाही. कधीपासून बेटा? आत्ताच थोडा वेळ.
ओके, मी पुन्हा ट्राय करते. हं? नाही. आता दिसतीये दिसतंय. स्क्रीन? हा दिसतंय, स्क्रीन हा दिसतंय. हा दे. ओके. मग त्यातून काय केला, दोन्ही बाजूने ना आय कॉमन काढला. आय कॉमन काढला आणि तो त्या कट केला, तर मग आपलं फायनल आपल्याला इक्वेशन मिळतं RS इज इक्वल R1 प्लस R2 प्लस R3. आणि असे जर समजा आपण कितीही रेजिस्टन्स त्या सर्किट मध्ये जॉईन केले, म्हणजे नंबर ऑफ आपल्याला माहिती नाही N, तर मग फायनल असं कुठपर्यंत येणार, शेवटी डॉट 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 प्लस RN येणार. म्हणजे इथे या सर्किट मध्ये तीनच जोडलेत रेजिस्टन्स. असे आपण कितीही जोडले तरी RS त्यांची बेरीज, सगळ्यांची बेरीज जेवढी असेल तो फायनल रेजिस्टन्स असेल. त्या सर्किट मध्ये किती फायनल रोध आहे तो त्या प्रत्येक रोधाच्या बेरीजे इतका असतो. आता इथे बॉक्स मध्ये आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, रेजिस्टन्सच्या ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत, प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. 20% 25% जो सिलेबस कट केला त्याच्यामध्ये हे तर कट झालेले आहेत, तरी पण आपण बघूयात. मग ही एकसर जोडणी केली तर त्याच्यातून वाहणारा जो द सेम करंट फ्लो थ्रू इच रेजिस्टन्स, त्या R1 R2 आणि R3 मधून जो करंट फ्लो होतो तो सेम असतो. The effective resistance of the resistor is equal to the sum of their individual resistance. म्हणजे RS आहे ना, तो बाकीच्या सगळ्यांच्या बेरजे इतका असतो. The potential difference between the two terms of the arrangement is equal to the sum of potential difference across individual resistance. म्हणजेच V बरोबर आपण लिहिलं ना, V1 प्लस V2 प्लस V3 ते. The effective resistance is larger than each of the individual resistance. आणि या सगळ्या जोडणीमध्ये जो शेवटी तयार होतो ना रेजिस्टन्स, हा एकट्या रेजिस्टर पेक्षा काय असतो, जास्त असतो. म्हणजे जास्त रेजिस्टन्स आपल्याला पाहिजे असेल ना, जास्त अडथळे पाहिजे असतील आणि कमी करंट फ्लो करायचा असेल तर जास्तीत जास्त रेजिस्टर सर्किट मध्ये जॉईन करायचे. This arrangement is used to increase the resistance in the circuit. मग हे कशासाठी अरेंजमेंट वापरतात, तुम्हाला सर्किट मध्ये रेजिस्टन्स जास्त पाहिजे असेल तर ही रेजिस्टन्स इन सिरीज हे वापरतात, ही अरेंजमेंट वापरतात. कमी करंट हवा असेल आणि जास्त रेजिस्टन्स रोध जास्त पाहिजे असेल तर रोधाची एकसर जोडणी करतात. समजलं?